जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र वाटपाचं काम सकाळी 11 वाजल्यापासून सुरू आहे। आत्तापर्यंत एकूण 4 जणांनी नामनिर्देशन पत्र आमच्याकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यातले 3 लोकांचे नामनिर्देशन पत्र आम्हाला परत प्राप्त झालेले आहेत। याच्यामध्ये ज्या 4 जणांनी घेतले त्याच्यामध्ये सौ प्रतिभानंद किशोर भैलुमी यांच्याकरिता 2 व सौ रोहिणी सचिन घुले यांच्याकरिता 2 असे 4 नामनिर्देशन आम्ही दिलेले आहेत व प्राप्त झालेल्यांमध्ये सौ प्रतिभानंद किशोर भैलुमी यांचा 1 व सौ रोहिणी सचिन घुले यांचे 2 नामनिर्देशन पत्र अद्यापपर्यंत आमच्याकडे प्राप्त आहेत। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची शेवटची वेळ 2 वाजता आहे, त्याच्यानंतर त्यांची छाननी केली जाईल। छाननीची तारीख आणि अर्ज मागण्याची तारीख काय? छाननी आज दुपारी 2 वाजताच केली जाणार आहे। त्याच्यानंतर पात्र अपात्र जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी नोटीस बोर्डावरती प्रकाशित केली जाईल आणि अर्ज उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत परत घेऊ शकता। पदासाठी त्याकडून कोणाचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे? रोहिणीताई गुलेंचा आणि ठरल्याप्रमाणे 2.5 वर्षाचा बदल करायचा ठरला होता। 5-6 महिने उषाताईंना जास्त बोनस मिळाला, त्यानुसार त्यांनी पण आता समजूतदारपणाने या ठिकाणी राजीनामा दिला। त्यानंतर रोहिणीताई गुलेंचा या ठिकाणी आज आम्ही सर्वांमध्ये अर्ज भरत आहोत। कोणत्या पक्षाचा आहे का उमेदवारी अर्ज? उमेदवारी अर्ज हा गटनेत्याच्या आदेशानुसार भरला आहे। माननीय आमदार सभापती राम शिंदे साहेब यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी हा अर्ज आम्ही सर्वांनी मिळून रोहिणीताई गुलेंचा या ठिकाणी भरलेला आहे। त्या तर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहे। बदल होतच असतो ना, आता महाराष्ट्रामध्ये एवढे बदल झाले, मग कर्जतलाच बदल झाला तर काय अडचण आहे? आपण मग आता तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे का? केला नाही। तुम्ही तुमच्या पक्षात सर्वजण अजून कायम आहात? आम्ही अजून तरी आमच्या पक्षात कायम आहोत, परंतु बदल होणार आहे। कारण कर्जत शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धोरणात्मक पावलं आम्हाला या ठिकाणी टाकावंच लागतील, त्यानुसार आम्ही पावलं टाकत आहोत आणि सर्वानुमते आम्ही या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय रामजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढे या ठिकाणी या गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। उपनगराध्यक्षपदासाठी काही निर्णय झाला आहे का? उपनगराध्यक्षपदाचे निश्चितच आता लवकरच तारीख समजेल। तारीख समजल्यानंतर या ठिकाणी सर्वानुमते निर्णय होईल, ते उपनगराध्यक्ष होतील। आम्हाला असं कळलं की तुमच्याच नावाचा निर्णय झाला आहे। असं काय नाही, सर्वांचा विषय आहे तो। मी तर इच्छुक आहेच, त्याबद्दल काही दुमत नाही। निर्णय झाला आहे नाही असं काय पाहू आता, सभापती महोदय या ठिकाणी निर्णय घेणार आहेत शिंदे साहेब, त्यानुसार त्या ठिकाणी ती निवड होईल। आता तुमचा व्हीप कोणाला बंधनकारक आहे सद्यस्थितीत? अगदी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा गट 2022 साली स्थापन झाला आहे। त्या गटाचा मी गटनेता आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये सहज एक काहीतरी आडवं लावायचं म्हणून आमच्याच गटातील आमच्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी ती दाखल केलं होतं, परंतु ते कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी तो विषय फेटाळून लावलेला आहे आणि या ठिकाणी गटनेता कायम म्हणून माझी संतोष मेत्रे म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली आहे आणि त्या गटामध्ये असणारे जे 15 नगरसेवक आहेत त्यांच्या सर्वांसाठी हा व्हीप बंधनकारक राहणार आहे आणि तो मी बजावणार पण आहे। पण आपण असं पाहिलं की तुम्ही फुटून गेलेला आहात ना, मग तो दुसऱ्यांना नगरसेवकांना इथं राहिलेल्यांना बंधनकारक आहे का? काही कारण नाही फुटून जायचं। एक सांगा, आम्ही घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलो, वर फुटाफुटी झाली पक्षाची सगळी, पुन्हा आम्ही तुतारीकडे गेलो। आमचा पक्ष शेवटी कोणता होता, कोणत्या चिन्हावर निवडून आलो होतो, तिथं फुटून आले म्हणायचं का? आणि आम्ही फुटून गेलेलोच नाहीत। आम्ही कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय रामजी शिंदे साहेब यांच्या बरोबर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि कर्जत शहराचा विकास आणि चेहरामोहरा या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बदलण्याचा निश्चय या ठिकाणी केलेला आहे। त्यानुसार आम्ही या ठिकाणी आज
रोहिणीताई घुले आणि थोड्याच 1, 2, 3 किंवा 4 दिवसामध्ये उपनगराध्यक्षाचा सुद्धा या ठिकाणी फॉर्म दाखल होईल असंच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगतो. आता तुम्ही आता माहिती देताना सांगितलं की तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा गट आहे. मग आम्हाला असं जाणून घ्यायचं आहे की आता जो नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरलेला आहे हा काँग्रेस पक्षाकडूनच जातो का कसा आहे? शेवटी काय स्थिती वेगवेगळी असते, बदल हा होत असतो. की आम्हाला पक्ष कोणता आहे त्यांचा, कारण आम्हाला छापायचं आहे सर्वांना. आम्ही तुला आणि आदरणीय रामजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे भविष्यात तुम्ही जाऊ शकता भारतीय जनता पक्ष. कर्जत शहराच्या विकास जर होत असेल तर आम्ही का नाही जाऊ, हा पण विषय आहे. म्हणजे असं फक्त म्हणायचे राम शिंदेच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षांची निवड 100% नो प्रॉब्लेम. काय नाही, कर्जतचं सर्वांगीण विकासासाठी आम्ही हा निर्णय सर्व नगरसेवकांनी घेतलेला आहे आणि कर्जत शहराच्याच विकासासाठी आम्ही सभापती राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रोहिणीताई घुले यांचा फॉर्म भरलेला आहे आणि 4-8 दिवसात उपाध्यक्षाची सुद्धा निवड होणार आहे आणि आम्ही सर्वजण फक्त कर्जत शहराच्या विकासासाठीच आम्ही सर्वांनी हा फार मोठा निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यात तुम्हाला मागील 3 वर्षाचा आणि राहिलेल्या 2 वर्षाचा फार मोठा फरक दिसेल. श्रीयुत रामजी शिंदे साहेब यांनी आम्हाला कर्जत शहरासाठी शब्द दिलेला आहे आणि मागच्या वेळेससुद्धा त्यांनी भरपूर असा कर्जत शहरासाठी निधी दिलेला आहे आणि आतासुद्धा राहिलेल्या 2 वर्षात भरपूर निधी आपल्या कर्जत शहरासाठी निर्माण होईल आणि कर्जत शहराचा सर्वांगीण विकास कर्जत शहराचा नक्की होईल एवढं मी तुम्हाला शब्द देतो. नगराध्यक्षपदासाठी तुमच्या गटाकडून प्रतिभाताई गवळींचा अर्ज भरला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट माननीय दादा पवार यांच्या माध्यमातून यांच्या सूचनेनुसार आज सौ प्रतिभा नंदकिशोर घोलुमे यांचा लोकशाही पद्धतीने नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला आहे. खऱ्या अर्थानं ही नगर अध्यक्षाची निवड आणि अविश्वास ही शासनाच्या वेगवेगळ्या हस्तक्षेपाने शासनामध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या पदावरती असणाऱ्या व्यक्तींच्या दडपणाखाली ही निवडणूक पार पडत असताना नगराध्यक्षपदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक व्हावी यासाठी आज आम्ही सौ प्रतिभाताई घोलुमे नंदकिशोर घोलुमे यांचा अर्ज भरलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही खरी लोकशाही या कर्जत परिसरात कर्जत जामखेडमध्ये टिकावी याच्यासाठीचा हा आमचा लढा आहे. लोकशाही मोडीत काढण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. अनेक नेम धाब्यावरती बसून या ठिकाणी निवडणुका केल्या जात आहेत. अविश्वासाची तारीख, नगराध्यक्ष निवडीची तारीख, गटनेता सुनावणीची तारीख ह्या सगळ्या तारखा शुक्रवारी दिल्या जायच्या आणि 2 दिवस नंतर सुट्ट्या असायच्या, जेणेकरून आम्हाला त्याच्यावरती कोर्टात सुद्धा अपील करता येऊ नये अशा पद्धतीचं या ठिकाणी प्रशासन वरपासून पार मंत्रालयापासून ते पार इथं खालच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळं दबावाखाली आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतायत आणि यालाच कुठंतरी तिलांजली द्यावी म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी प्रतिभाताईंचा अर्ज भरलेला आहे. दबाव आहे प्रशासनावर दबाव सगळ्यांनाच माहिती. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सगळं कायद्याचं गठुडं एका ठिकाणी बांधून सगळं एका नदीमध्ये टाकून देण्याचं काम केलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं लोकशाही ही आहे आणि लोकशाही भविष्यात पण असणार आहे हे त्यांना आम्ही कुठंतरी दाखवून देण्यासाठी आजचा हा आम्ही अवलंब केलेला आहे आणि अर्ज भरलेला आहे. तुमचे सहकारी बोलताना सांगतात की शहराच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. शहराच्या विकासासाठी निर्णय घेतलाय का वैयक्तिक हितासाठी निर्णय घेतला हे लवकरच जनतेच्या पुढे येईल. पाठीमागं पण मी बोललेलो आहे आणि भविष्यात पण मी बोलणार आहे. त्याच्यामुळे मी जास्त काय बोलण्यापेक्षा कशासाठी निर्णय घेतलाय हे लवकरच जनतेच्या समोर येणार आहे. 4 सदस्य तुमच्याकडे आहेत, काय चमत्काराची अपेक्षा आहे? मी सांगितलं की अविश्वास सुद्धा खुल्या वातावरणात झाला असता, नियमाप्रमाणे झाला असता तर त्या ठिकाणी अविश्वास सुद्धा या ठिकाणी झालाच नसता. परंतु दबाव तंत्र, इतकं दबाव तंत्र
की विधान परिषदेच्या सभापतींना 13 माणसं बाहेर नेऊन सुद्धा त्यांना विश्वास नव्हता की आता हा विश्वास सार्थ ठरेल का नाही होईल. त्यांना एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाला ही नगरसेवक 25 दिवस झाला बाहेर आहे. 25 पैकी 7 दिवस विधान परिषदेत सभापती त्यांच्यात मुक्कामाला आहेत. म्हणजे आमच्या 4 जणांचं किती टेन्शन घेतलं ही त्यांनी, त्याच्यावरून लक्षात येत रे विधान परिषदेच्या सभापतीला 7 दिवस मुक्कामाला राहायला लागतंय त्यांच्यामध्ये. ही आमचा विजय आणि कायदा बदलायला लागला हाच आमचा विजय. वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. अशा वेळेस कोठे मिळणार? विवेकानंद पुस्तकालय, युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे. चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया. याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, एसटी स्टँड समोर, कर्जत.